विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सोलापुरातील महाराष्ट्र निर्माण सैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। राहुल नार्वेकर यांनी आपल्या भाषणादरम्यान ज्या व्याकरणाच्या आणि त्याचबरोबर नावांच्या चुका ज्या केलेल्या आहेत त्याच्या विरोधात मनसे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि सोलापुरातील मुख्य टपाल कार्यालयाबाहेर निदर्शनं करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मराठीची पुस्तके जे आहेत ते पाठवून त्यांचा निषेध जो आहे कालच्या भाषणाचा या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे। राहुल नार्वेकरांना व्याकरणाची पुस्तकं असेल, बालभारती मराठीचं पुस्तक असेल, त्याच बरोबरीनं तुकारामांच्या अभंगांच्या ज्या गाथा आहेत त्याचा संग्रह असलेलं पुस्तक जे आहे ते राहुल नार्वेकर यांना भेट देण्यात येत आहे आणि आपला निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे। भाई काय सांगाल, ठाकरे यांचा विजय असो, काय सांगाल, आज निदर्शन करताय, आंदोलन करताय, काय भूमिका आहे? आंदोलन करण्याचा भाग म्हणजे मराठी भाषेचा जी मिलिंद नार्वेकरांनी जी अवमान केलेला आहे, राहुल नार्वेकरांनी जे अवमान केलेला आहे त्यासाठी आज महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने राहुल नार्वेकर यांना मराठीचे सर्व पुस्तक इथं आम्ही पाठवण्यात येत आहे। तर ती पुस्तकाचं वाचन करून त्यांनी खुर्चीवर बसावं ही भूमिका महाराष्ट्र निर्माण सेनेची राहील। काय भूमिका आहे? आज पुस्तकं तुम्ही जे आहेत ते पाठवता आहे विधानसभेच्या अध्यक्षांना, काय कारण आहे? मराठी भाषेचा सातत्याने अपमान करणारे सरकार, म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर त्रिभाषा सूत्रीपासून चालू झालेला यांचा विषय मराठीला अपमान करण्याचा, ते आज या मराठी भाषेला विधानसभा अध्यक्षांनी लाथाडून टाकल्यासारखं या विधानसभेमध्ये बोललेलं आहे। यांना जरासुद्धा मराठी संदर्भात जर समजा निवेदन करता येत नसेल तर त्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेना कायम सक्षम आहे आणि त्यासाठी त्यांना मराठी शुद्धलेखन, मराठी बाराखडी व आमचे काही मराठी साहित्य निघून गेले त्यांचे पुस्तकं आम्ही त्यांना आज पाठवत आहोत। पण हे नुसतं पुस्तकं नसून त्यांच्या पत्त्यावर पाठवलेले हा मराठी भाषेचा अभिमान आहे, मराठी भाषेचा इतिहास आहे आणि मराठी भाषेचा स्वाभिमान आहे। जर हे पुस्तक वाचून जरी समजा ते मराठी शिकत नसतील, जर मराठीबद्दल त्यांना अभिमान नसेल तर महाराष्ट्र निर्माण सेना ते मराठी बाराखडी त्यांच्या तोंडावर काढल्याशिवाय राहणार नाही, हे महाराष्ट्र निर्माण सेनेचा इशाराच समजा। काय भूमिका आहे? आज पुस्तकं पाठवत आहे। एकूण महाराष्ट्रातलं वातावरण बघता हा मतदाराचा सूड घेण्याचा त्यांचा पूर्णपणे मानस आहे। मी त्यांना ह्या उद्देशाने एवढंच सांगतो, ज्या वेळेला मतदार तुमचा सूड घेण्याचा विचार करतील त्यावेळेला तुमचं पळता भुई सपाट होईल। आणि महाराष्ट्रामध्ये जे लोकसभेदरम्यान त्यांनी मराठी प्रस्ताव मांडताना ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। अशी घटना याच्या अगोदर कधी घडली नाही, ह्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि एकाही आमदारांनी त्याचा उठाव केला नाही त्याचासुद्धा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। काय इशारा असणार आहे विधानसभेचे अध्यक्ष? यापुढे जर नार्वेकरांनी असे गांजा खाल्ल्यासारखे बराळे मराठीत आणि मराठीचा अपमान केला तर त्यांना त्यांच्या घरी जाऊन इथली शिक्षक सेना, आमची मनसेची शिक्षक सेना घेऊन त्यांना घरी जाऊन त्यांचा धडा घेऊ आम्ही। आपण पाहतोय मनसैनिक आक्रमक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि जोरदार या ठिकाणी राहुल नार्वेकरांच्या ज्या व्याकरणाच्या चुका झाल्या, ज्या भाषणादरम्यान त्यांच्या चुका झालेल्या आहेत त्याच्या विरोधात हे सर्व पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत आणि त्यांना मराठी व्याकरणाची पुस्तकं जी आहेत ते पोस्टामार्फत पाठवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।